आपल्या सोबत मध्य रेल्वेचे पीआरओ सध्या जोडले गेलेले आहेत। स्वप्नील लीला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील जी, मुंब्र्याहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या फास्ट लोकल मधून काही प्रवासी ट्रॅकवर पडले असल्याचं कळतंय। काय प्राथमिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आणि आता काय उपाययोजना करण्यात येत आहेत? प्राजक्ताजी, आपल्याकडे आता मुंब्रा आणि दिवा या दोन स्थानकाच्या दरम्यान 5 प्रवासी हे ट्रेन मधनं खाली पडलेले आहेत, इतकी माहिती आलेली आहे। ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी गाडी होती किंवा कसाऱ्याकडे जाणारी गाडी होती किंवा कुठल्या ट्रेन मधनं हे पडलेले आहेत याची माहिती अद्यापपर्यंत आपल्याकडे पोहोचलेली नाही। पण या प्रवाशांसाठी आपण अँब्युलन्स अरेंज केलेली आहे। ती अँब्युलन्स साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये त्या प्रवाशांपर्यंत पोहोचेल आणि त्यानंतरच आपल्याला याच्याबद्दलची जी डिटेल माहिती आहे की कुठल्या गाडीमध्ये हे प्रवासी प्रवास करत होते याची माहिती आपल्याला मिळू शकेल। स्वप्नील जी, ही एक्सप्रेस होती, लोकल होती, नेमकी ही घटना कुठे घडली, कोणत्या ट्रेन मध्ये घडली? ही जी घटना घडली आहे ती मुंब्रा स्थानकाजवळ घडलेली आहे। परंतु हे प्रवासी कुठल्या गाडीत होते, कुठल्या मेल एक्सप्रेस मध्ये किंवा कुठल्या लोकल मध्ये होते याची अद्यापपर्यंत खात्री कुठली झालेली नाहीये। एकदा शहानिशा झाल्यानंतर किंवा त्या प्रवाशांपर्यंत ती अँब्युलन्स पोहोचल्यानंतर याची माहिती आपल्याला मिळू शकणार आहे। स्वप्नील जी, हे जे प्रवासी ट्रॅकवर पडलेत त्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे का किंवा त्यांना रुग्णालयात नेण्यात आलंय का? साधारण तिथे आता सध्या कोण कोण पोहोचलंय? मी आपल्याला सांगितल्यानुसार या प्रवाशांसाठी आपण अँब्युलन्स तिथं मागवलेली आहे। साधारण 5 मिनिटांमध्ये तिथे अँब्युलन्स पोहोचेल अशी माहिती आतापर्यंत आपल्याकडे मिळालेली आहे। स्वप्नील जी, शेवटचा प्रश्न, खरं तर आठवड्याचा आजचा पहिला दिवस आहे आणि सकाळची वेळ आहे, नागरिकांची कामाला जाण्याची गर्दी असते, त्यामुळे लोकल सेवा आता सुरळीत तिथे सुरू आहे की नाही? लोकल सेवा अद्यापपर्यंत किंवा दुसऱ्या कुठल्याही सेवेवरती त्याच्यामुळे कुठला परिणाम झालेला नाही। हे जे प्रवासी आहेत ते 2 ट्रॅकच्या बाजूला आहेत अशी आपल्यापर्यंत आतापर्यंत माहिती मिळालेली आहे। कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलच्या गाडीने ही माहिती आपल्याला दिलेली आहे। ठीक आहे स्वप्नीलजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। तर मुंब्राहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या या फास्ट लोकल मधून काही प्रवासी ट्रॅकवर पडले, त्यांना आता त्यांचा बचाव सध्या सुरू आहे किंवा ॲम्ब्युलन्स तिथे पोहोचलेली आहे। 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची प्राथमिक माहिती समोर येते। मध्य रेल्वेवर एक भीषण रेल्वे दुर्घटना घडलेली आहे। मुंब्रा स्थानकाजवळ 10 ते 12 प्रवासी ट्रेनमधून ट्रॅकवर पडलेत। हे प्रवासी नेमके कोणत्या ट्रेनमधून पडले की लोकलमधून पडले हे अद्याप अस्पष्ट आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेतच। अजित, जसं पीआरओनी सांगितलं त्यानुसार काही प्रवासी हे ट्रेनमधनं पडले, ही खरी गोष्ट आहे। ट्रेन कुठली होती हे अजून समजलेलं नाही। ॲम्ब्युलन्स पाठवलेली आहे। ट्रेनच्या बाहेर लटकणं भर गर्दीमध्ये कसं जीवावर बेतू शकतं त्याचं हे उदाहरण पुन्हा एकदा समोर आलंय। सध्या परिस्थिती काय, काही माहिती मिळाली आहे का अजित? उन्होंने आपके कॉल को एका ट्रेनमधनं प्रवासी ट्रॅकवरती पडल्याची घटना मुंब्रा स्थानकात घडलेली आहे। चालत्या ट्रेनमधनं प्रवासी ट्रॅकवरती पडलेले आहेत आणि याचं कारण म्हणजे भर गर्दीच्या वेळी आपल्या इच्छेस्थळी लवकर पोहोचण्याची घाई। ट्रेनला कितीही गर्दी असली तरी सुद्धा दरवाजात लटकून प्रवास करणं हा प्रवाशांच्या कसा जीवावरती बेतू शकतो याची उदाहरणं आपण यापूर्वी सुद्धा बघितलेली आहेत आणि पुन्हा एकदा असा प्रकार आज मुंब्रा स्थानकादरम्यान घडलेला आहे। ही ट्रेन सीएसएमटीला जात होती आणि मुंब्रा स्थानकादरम्यान आल्यानंतर या दरवाजाला लटकलेले प्रवासी हे ट्रेनला हादरा बसल्यानंतर थेट ट्रॅकवरती पडलेत। काही जण जखमी झालेले आहेत, त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्स पाठवलेली आहे। जनसंपर्क अधिकारी रेल्वेचे त्यांनी ही माहिती दिली आणि आता ॲम्ब्युलन्स ही काही मिनिटातच तिथे पोहोचेल। मात्र ही दृश्य समोर आलेली आहेत।